आहे? मला सांगा, पवित्र आत्मा आहे. म्हणून त्यावेळेस पवित्र आत्मा मंडळीमध्ये संपूर्ण जगामध्ये काम करतो. जे लोक पवित्र आत्म्याचा मान करतील, आदर करतील, त्याच लोकांचा आदर पवित्र आत्मा करेल. कारण त्रैक परमेश्वराचा हा एक व्यक्ती आहे. आणि तुम्ही जर त्याला नात्यातून जोडलं किंवा रिलेशन मध्ये ठेवलं किंवा त्याच्या संग बोलले किंवा त्याच्या संपर्कात राहिले तरच तो तुमच्या संपर्कात राहू शकतो. अन्यथा तोही तुमच्या संपर्कात राहणार नाही. तुम्ही काहीतरी गमावल्यासारखं तुम्हाला आणि मला वाटेल. म्हणून हनन्यासारखं तुम्ही आणि मी देखावा करण्यासाठी चर्चला यायचं नाही. जे काही पेरायचं किंवा द्यायचं देवाच्या सेवेसाठी ती सोखुशीने द्यायचे, आनंदाने द्यायचं, उदार मनाने द्यायचं. कोणाकडे पाहून ते कधी करायचं नाही. येशू मसीह की अशासाठी की लोकांना देखावा करायचा खूप आवडतो आहे ना. लोक म्हणायला देखाव माला फसाव देखाऊ नका करू. तुम्ही चर्च मध्ये, मंडळीमध्ये देवाच्या राज्यासाठी, सेवेसाठी किंवा जे जे करतात ते गुप्तामध्ये असू द्या, समोर असू द्या, पडद्याच्या पाठीमागे असू द्या, जे काही वर्क करता, काम करता, कष्ट करता, मेहनत करता, ते सगळे जण तुम्ही कोणासाठी करतात? देवासाठी करतात. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ते करण्यास उत्तेजन देतो, पुढे आणतो, तयार करतो, मार्गदर्शन करतो. त्यावेळेस तुम्ही आणि पुढे येतो. मग मान आणि सन्मान आणि गौरव केवळ पवित्र आत्म्याला मिळणं फार महत्त्वाचं. कदाचित पेत्र त्या ठिकाणी फसवला गेला असता जर पेत्रामध्ये पवित्र आत्मा नसता तर. बरोबर आहे ना. आज देवाच्या सेवकामध्ये, अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा हवा आहे. जर पवित्र आत्मा सेवकांमध्ये आहे तर मंडळीतले लोक देवाच्या सेवकाला फसवू शकत नाही. कितीतरी अनुभव मी तुम्हाला शेअर केलेले आहेत, सांगितलेले आहेत की देवाच्या सेवकाला कुणीच फसवू शकत नाही. कारण देवाचा सेवक मंडळीसाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रोज त्यांचं नाव घेऊन, त्यांच्या कुटुंबाचं नाव घेऊन, त्यांच्या फॅमिलीचं नाव घेऊन रोज प्रार्थना करत असतात. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये काय होतं, तुमच्या घरामध्ये काय होतं, तुमच्या शेतामध्ये काय होतं किंवा काय वाईट होणार आहे, काय नुकसान होणार आहे, पवित्र आत्मा बरोबर देवाच्या सेवकांना दाखवतो. आमेन. ज्यावेळेस देवाच्या सेवकाला तो दाखवतो, देवाचा